बघा, एक सिग्नल ओलांडण्यास ट्रेन ए ला 25 सेकंद लागतात. तसेच ट्रेन बी ला 1 मिनिट आणि 15 सेकंद लागतात. जर ट्रेन ए ची लांबी बी च्या निमपट असेल तर ट्रेन ए बी यांच्या वेगांचं गुणोत्तर किती असा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, विनंती अशी, प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न या अगोदर कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं विचारलेले असतात, ऑलरेडी अपलोड असतात. त्यामुळं माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती. जे प्रश्न नाही सापडत दिलखुलासपणे बिनधास अवश्य विचारा. तुमच्या सेवेसाठी मी समर्थ आहो माऊलीच्या कृपेने. लक्षात घ्या, हा प्रश्न कसा सोडवायचा. एक वाचन करू आम्ही याचं एकदा पुन्हा. एक सिग्नल ओलांडण्यास ट्रेन ए ला 25 सेकंद लागतात. तसेच ट्रेन बी ला 1 मिनिट आणि 15 सेकंद लागतात. जर ट्रेन ए ची लांबी बी च्या निमपट असेल तर ट्रेन ए बी यांच्या वेगाचं गुणोत्तर काय. हा प्रश्न आहे. ट्रेन ए बी यांच्या वेगांचं गुणोत्तर. वेगांचं कशाचं. वेगांचं गुणोत्तर. आणि वेग काढण्यासाठीचं एक सूत्र तुम्ही आम्ही सगळ्यांनाच अभ्यासलं. वेग बराबर अंतर भागीला वेळ हे सूत्र आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरी एक गोष्ट, सिग्नल ओलांडण्यास इथे या काही माहित्या वर्णन. सिग्नल ओलांडण्यास गणित म्हणते की ट्रेन ए ला 25 सेकंद, ट्रेन ए ला 25 सेकंद, तर ट्रेन बी ला 1 मिनिट 15 सेकंद लागतात. म्हणजे हे किती हो सेकंदामध्ये याचं रूपांतर 75 सेकंद. दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची दर्शवली गणितामध्ये की ट्रेन ए ची लांबी बी च्या निमपट. म्हणजे ट्रेन ए ची लांबी ए एल सोबत घ्या गुणिला स्वरूपात. एल म्हणजे लेंथ, लेंथ म्हणजे लांबी म्हणजेच अंतर, अंतर म्हणजेच लांबी, खोली म्हणजे उंची, जाडी म्हणजे रुंदी. हे भौमितिक साधर्म्यता दर्शवणारे समानार्थी शब्द पाठ करा. ही ट्रेन ए ची लांबी ट्रेन बी च्या काय निमपट. याचा अर्थ ट्रेन ए बराबर ट्रेन बी डिवाइड बाय 2. ह्या काही गोष्टी. आता गणिताची मांडणी लक्षात घ्या. वेगासाठी व्हेलॉसिटी याचा अर्थ व्ही हे चलपद वापरा. आणि हे सूत्र सांगितलं मी तुम्हाला, वेग बराबर अंतर भागीला. हे सगळे तुम्हाला कुठाने जमतात का ही मानसिक क्षमता तपासण्याचं काम स्पर्धा घेते. मग आता इथं ट्रेन लक्षात घ्या, ट्रेन ए आणि भागीला ट्रेन बी. हे इथं व्ही ए व्ही बी का मांडलं तर ए ट्रेनचा वेग भागीला बी ट्रेनचा वेग. आपल्याला प्रश्नामध्ये वेगांचं गुणोत्तर विचार. हा झाला गुणोत्तर. म्हणजे काय तर हे भागीला स्वरूपात मांडलं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडलं असा अर्थ. एखाद्या वेळेस तुमच्या लक्षात नसेल आलं, एस बी याला आम्ही ए भागीला बी अशा स्वरूपात लिहू शकतो नेहमीच. म्हणून हे वेगांचं गुणोत्तर काढायचं. म्हणून हा ट्रेन ए आणि ट्रेन बी चा वेग गुणोत्तर स्वरूपात म्हणजेच भागीला स्वरूपात मांडला. वेग मांडला, समोर अंतर. बघा, ही ट्रेन याचं अंतर भागीला ही ट्रेन सिग्नलला 25 सेकंदात, तर ट्रेन बी सिग्नलला 75 सेकंदात ओलांडते. गोष्ट कळाली. पुढे चला सर. व्ही ए भागीला व्ही बी म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग भागीला दुसऱ्या ट्रेनचा वेग बराबर एल ए भागीला 25. याच्यासोबत हा संयुक्त अपूर्णांक आहे. भागीला असलेला अपूर्णांक गुणिला स्वरूपात घ्यायचा. म्हणजे अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार.
अर्थात हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा. एका वाक्यात मांडला सर. मग 75 अंशस्थानी, LB छदस्थानी. आता VA आणि VB बराबर काय, LA भागीला LB येऊ द्या, याच्यासोबत गुणीला 75 च्या छेदस्थानी 25 घ्या. हा भाग 3 न जातो सर. VA आणि भागीला VB बराबर काय, तर LA भागीला LB आणि गुणीला 3 राहिले. याचा अर्थ असा सुद्धा होतो, VA भागीला VB, VA भागीला VB बराबर 3 असा सुद्धा अर्थ होतो. कारण की इथं VA आणि VB बराबर हे LA भागीला LB गुणीला 3 आलं. म्हणजे याच्यामध्ये असं सुद्धा अर्थ सन्निहित समाविष्ट इन्व्हॉल्व आहे की VA भागीला VB बराबर 3. आता गोष्ट याची राहिली अधुरी अपूर्ण. ती क्लिअर कशी करायची तर इथं मांडली की ट्रेन A ची लांबी B च्या निमपट. ट्रेन A ची लांबी म्हणजे LA बराबर LB हे निमपट हे इथं मांडला. ट्रेन A ची लांबी ट्रेन B च्या निमपट म्हणजे LA बराबर LB भागीला 2. हे लक्षात घ्या गोष्टी इथं. आता हे अंशस्थानी असलेलं पद परस्पर विरुद्ध अर्थात LA कडे येताना भागीला स्वरूपात का मांडायचं, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. हे दोन एकटे नसून याच्या डोक्यावर एक आहे बघा, हा एक आम्ही इथं ऍड केला. हे एक LB आहेत, नुसते LB नाहीत, म्हणून 1/2 हे त्यांच्या लांबीचं गुणोत्तर प्राप्त होते. आपल्याला विचारलं त्या ट्रेनच्या AB या 2 ट्रेनच्या वेगांचं गुणोत्तर काय, लक्ष देऊन ऐका. AB ट्रेनच्या वेगाचं गुणोत्तर विचारलेले, वेगांचं गुणोत्तर. मग वेग याच्यासाठी VA भागीला VB बराबर काय करायचं, वेग कसा असतो तर अंतर भागीला वेळ. लक्षात घ्या. आता हे अंतराचं गुणोत्तर म्हणजे त्यांच्या लांबीचं गुणोत्तर इथे घ्या, याला गुणीला VA VB म्हणजे काय सापडलं तर 3 सापडलं, ते 3 गुणीला घ्या. म्हणजे VA भागीला VB बराबर हे 3 एक सोबत गुणीला, कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी 1 हा असतो, म्हणून 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा म्हणजे 3 1 3 आणि 2 1 2. तर प्रश्न जो विचारला की ट्रेन AB यांच्या वेगाचं गुणोत्तर काय, तर त्याचा अर्थ असा 3/2 AB यांच्या वेगांचं गुणोत्तर काय सर, 3/2 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल किंवा त्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त करता येईल. लेकरांनो, माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. कॉम्पिटेटिव्ह ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. दरवर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत ग्रुपमधील लेकरं भरघोस मार्कानं यशस्वी होतात. हा आजवरचा अनुभव. दररोज होणारे हे प्रश्न मी तुमच्या हितार्थ काळजीपोटी अपलोड करतो. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल, हा विश्वास तुम्हाला देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता